नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. पाहुयात महाफास्ट न्यूज 100. संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं झापलेलं आहे. तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्रिस्तरीय समिती स्थापनेनंतर संप थांबवायला हवा होता असंही कोर्टानं म्हटलं आहे. बेस्ट प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे. बेस्ट प्रशासनानं देखील कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कर्मचाऱ्यांनी संप करून धमकावणं चुकीचं असल्याचं बेस्ट प्रशासनानं म्हटलं. तसंच आम्ही चर्चेला नेहमीच तयार आहोत असंही बेस्ट प्रशासनानं कोर्टाला म्हटलेलं आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. बेस्ट कर्मचारी आणि उच्चस्तरीय समिती यांच्यामधील बैठक संपली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शशांक राव यांनी म्हटलेलं आहे. बेस्टचा संप सुरू असताना राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र फक्त 5 मिनिटच दोघांमध्ये चर्चा झाली. सकाळी 11:07 राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी प्रवेश केला आणि 11:15 ते बाहेर देखील पडले. बेस्ट प्रशासनाच्या इतिहासामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेला संप हा सर्वाधिक मोठा संप ठरलाय. त्यामुळे बेस्टच्या संपाचा आजचा 7वा दिवस आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं बेस्ट कर्मचाऱ्यांनी म्हटलेलं आहे. बेस्टच्या अंधेरी डेपोमधून एकही बस बाहेर निघाली नाही. त्यामुळे मुंबईकरांचे हाल कायम आहेत. बसच नसल्यामुळे मुंबईकरांनी पुन्हा एकदा खासगी वाहतुकीकडे मोर्चा वळवला. खासगी बस आणि ऑटोनं मुंबईकरांनी आपापली कार्यालयं गाठली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार बेस्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष अरविंद कागीगर यांनी दिलेला आहे. बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पाळलं गेलं नाही. त्यामुळे काल त्यांनी पुन्हा एकदा समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या फायद्यासाठी संप चिघळवला जातोय असा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केलाय. संपावर तोडगा काढला नाही तर मुंबईमध्ये तमाशा करू असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे आज रस्त्यावर उतरली. मनसेनं कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आणि वरळी इथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेनं विरोध दर्शवला. बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे. धारावी डेपोमधून आज एकही बस बाहेर निघाली नाही. कर्मचाऱ्यांनी यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. धारावी डेपोमध्ये सर्व बस अशा उभ्या होत्या. बेस्ट बस कामगारांपाठोपाठ आता राज्यातील एसटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सरकारनं मान्य केलेले 4,849 कोटी वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष करण्याचा इशारा एसटी कामगारांनी दिलेला आहे. सरकारनं वेतन करारावर स्वाक्षरी अद्यापही केलेली नाही. एसटी कामगारांना किमान 32 ते 48% वेतनवाढ मिळेल असं जाहीर केलं होतं. मात्र अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे वेतनवाढ देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेनं केली आहे. अन्यथा लढाई अटळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणावरील सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे. सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास 4 दिवसांची मुदतवाढ मुंबई हायकोर्टानं दिली आहे. कोरेगावमध्ये भीमा हिंसाच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. तपास सुरू असल्यामुळे हस्तक्षेप करणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे याच्या विरोधात एफआयआर रद्द करण्यास कोर्टानं नकार दिलाय. मात्र अटकेपासून 4 आठवड्यांचा अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांचा दौरा सुरळीत होऊ देणार नाही. त्यांना काश्मीरमध्ये जाण्यासाठी जेवढा पोलीस बंदोबस्त लागतो तेवढा इथे द्यावा लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी दिलाय. तसंच यावेळी थकीत एफआरपी संदर्भात शेट्टींनी साखर आयुक्तांची भेट घेऊन एक नवीन पर्याय सुद्धा दिलाय. आमचं आंदोलन हे ब्रेकिंग न्यूज पुरता राहतं का ते 24 तारखेला बघाच असा प्रत्युत्तर राजू शेट्टींनी सदाभाऊंना दिलाय. तर आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात असून त्यांचे फोनही टॅप केले जात आहेत असा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे. एफआरपीनुसार उसाला दर देण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी इचलकरंजीतील शिरोळ इथे उसाचे ट्रॅक्टर रोखून धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी एफआरपीची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीला दिलेला आहे. साताऱ्यामध्ये ऊसाची थकबाकी रक्कम मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. 2017 ते 18 यामध्ये ऊसाची रक्कम न्यू फलटण कारखाना देत नाही असा आरोप इथे शेतकऱ्यांनी केलाय. शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य मोबदला आणि स्वामीनाथन आयोगासारख्या असंख्य मागण्या घेऊन संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांबा गावातून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. उद्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवण्यात आली आहे.
वाजपेयींनी इंग्रजांची माफी मागून तुरुंगाच्या बाहेर ते आले, तर सावरकरांनी देखील 18 वेळा ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता, असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते उल्हास पवार यांनी केलेलं आहे. साहित्य संमेलनामध्ये होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं साहित्य परिषदेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करावं यासाठी पालकमंत्री मदन येरावार आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष यांनी दबाव आणल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीनं केलाय. साहित्यावर भाजपचा हस्तक्षेप रोखावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. मनमाडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं नगरपालिकेवर ढोल बजाव आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. शहरामध्ये बसवण्यात आलेल्या ट्रिगार्डच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाची ट्रिगार्ड बसवून बिलं काढण्यात आली आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीनं या मोर्चाच्या माध्यमातून केली आहे. मनमाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही. सभागृहामध्ये गोंधळ घातल्यानं त्यानंतर तणाव निर्माण झाला. तसंच नगरसेवक अमजद पठाण आणि कैलाश पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली. दरम्यान सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर नगरसेवक शांत झाले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी टीव्ही9च्या हाती लागली आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या विदर्भातील उमेदवारांची अंतिम निवड तयार करण्यात आलेली आहे. 2014 मध्ये भाजपनं काँग्रेसचा हा बालेकिल्ला हिसकावून घेतला होता. यंदा ते घडू नये यासाठी काँग्रेसनं विशेष काळजी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विदर्भातील खालील उमेदवार हे लोकसभा उमेदवारीसाठी त्यांची वर्णी लागणार आहे. पटकणे म्हणजे विरोधकांचा पराभव करणं असं अमित शहांना म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण त्यानंतर रावसाहेब दानवेंनी दिलेलं आहे. त्याबरोबरच लोकसभेची भाजपची तयारी झाली असून 48 जागा लढवण्याची ताकद भाजपची आहे असं दानवे म्हणाले. कोल्हापुरातील लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना प्रश्नांचा भडीमार होताच काही वेळातच पत्रकार परिषद त्यांना आटोपती घ्यावी लागली. लोकसभेच्या उमेदवाराबाबतचे इतर प्रश्न विचारताच दानवेंनी त्याला बगल दिली. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं देखील त्यांनी टाळलं. पक्षाच्या गुलामीमधून निघालेला माणूस पाहिजे, ज्याच्या डोक्यावर पक्षाची गुलामी आहे आणि ज्याला तिकिटासाठी भीक मागावी लागते. ते औलाद तुमच्या कामी येऊ शकत नाही असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावलेला आहे. अकोल्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये खाटांची संख्या वाढवली पाहिजे आणि पाणी समस्या सुटली पाहिजे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी शासकीय रुग्णालयातील खाटांवरील गादी आणि औषधं मिळावीत अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्धार मेळावे सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते बदलापुरामध्ये आलेले आहेत. निर्धार मेळाव्यासाठी अजितदादा बदलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेमधून ताईच किचन हे पोळी भाजी केंद्राला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी ताईच्या किचनची चवही चाखली. अजितदादा हे सध्या डॉक्टर दीक्षित यांचं डाएट फॉलो करतायत. मात्र कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी त्यांनी डाएट प्लॅन मोडीत काढत पोळी भाजीची चव चाखली. त्यामुळे बदलापुरातल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मार्गावरील उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर 18 ते 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. शिबिरासाठी 5000 कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संघाच्या शिबिरामध्ये पूर्णवेळ सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. प्रवासी कार्यकर्ता शिबिरासाठी 27 एकरांच्या जागेमध्ये भव्य अंबानगरी उभारण्यात आली आहे. या नगरीमध्ये 5 उपनगरं राहणार आहेत. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विदर्भातील 5000 कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था या उपनगरामध्ये राहणार आहे. चंद्रावर जमीन खरेदी करण्याचं आमिष देऊन पुण्यातील राधिका दाते यांची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालं. पंजाबमधील लुन्नर फेडरेशन या संस्थेनं जमीन देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप दाते यांनी केलाय. 13 वर्षांपूर्वी चंद्रावर 1 एकर जमीन खरेदीसाठी राधिका दाते यांच्याकडून 50,000 रुपये घेण्यात आले होते. राधिका दाते यांना चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी पंजाबमधील लुन्नर संस्थेकडून विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर राधिका यांनी संस्थेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चंद्रावर 1 एकर जमीन 50,000 रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्यासाठी त्यांनी 50,000 रुपये ऑनलाईन जमाही केले. 2005 साली त्यांनी जमीन खरेदी केली होती. मात्र आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी याची पोलिसात तक्रार दिली आहे. बुलडाण्यातील खामगाव शहरामध्ये दुचाकी गाडीला ऑटोनं जोरदार धडक दिली. यामध्ये 2 महिलांसह लहान मुलगा गंभीर जखमी झालाय. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज टीव्ही9च्या हाती लागलेलं आहे. ऑटोनं जोरदार धडक दिल्यानंतर बाईकवरील लोक रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातामध्ये 3घेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ऑटो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तो फरार झालाय.
पालघरमधील सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं पालघरमध्ये सुरू असलेल्या काम हालोली गावातील ग्रामस्थांनी बंद पाडलं। काल आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। सूर्या योजनेसाठी ज्यांची जमीन घेतली जाते त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, त्यानंतर काम हाती घेण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। प्रकल्पाची माती शेतात टाकल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यामुळे त्याचा आधी मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे। एमएमआरडीए विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। नगरमध्ये 2000 कोटींचा हवाला रॅकेट उघडकीस आलेला आहे। रेणुका माता मल्टीस्टेट कोअर्बन क्रेडिट सोसायटीचे माजी व्यवस्थापक मच्छिंद्र खाडे याला अटक करण्यात आली आहे। वाळू तस्करांचा नगरमध्ये हैदोस सुरू आहे। वाळूच्या ट्रकनं तिघांना चिरडलंय, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। ठाण्यामध्ये बाईक जळीत कांड सुरूच आहे। ठाण्यातील वाघे इस्टेटमधील बस डेपो परिसरामध्ये 4 ऑटो आणि 4 बाईक्स अज्ञातांनी जाळलेले आहेत। पहाटे 3 वाजल्यानंतर अज्ञातांनी या बाईक जाळलेल्या आहेत। आगीमध्ये सर्व ऑटो आणि बाईक जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र सर्व गाड्या जळून खाक झाल्या। मात्र आग कुणी आणि का लावली याचा तपास आता पोलीस करतायत। हार्बर लाईनवरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकांच्या दरम्यान रुळाला तडे गेले। रुळाला तडे गेल्यामुळे मुंबई सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिरानं सुरू होती। विरार पश्चिमेच्या आयटीसीच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीमध्ये गोदाम खाक झालंय। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज आहे। पेण रेल्वे स्थानकाच्या शेजारी 3 कामगारांना रेल्वेनं धडक दिली, यामध्ये 3 कामगारांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तेजस एक्सप्रेसनं कामगारांना जोरदार धडक दिली आहे। पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जिथे रेल्वे स्थानकामध्ये दुरुस्तीचं काम करून कामगार ट्रॅकच्या बाजूने जात होते, यावेळी मागून आलेल्या तेजस एक्सप्रेसनं त्यांना चिरडलं। या प्रकरणाचा तपास आता रेल्वे पोलीस करतायत। आरोपीला घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला, यामध्ये पोलिसांचा मृत्यू झालेला आहे। मलकापूर नांदुरा रोडवर कंटेनर आणि पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली। आरोपींसह अन्य 2 पोलीस यामध्ये जखमी झाले। अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यामध्ये ट्रकनं मोटारसायकल आणि एका कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कार चालक रवींद्र भंडारीचा मृत्यू झालाय, तर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत। मालेगाव महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यावर रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अन्सारी मोहम्मद बद्रुदोजा असं अभियंत्याचं नाव असून ते घरी जात असताना त्यांच्या डोक्यावर तलवारीनं वार करण्यात आले। अनधिकृत नळ जोडणी करणाऱ्या प्लंबरांवर कारवाई केल्यामुळे सुडाच्या भावनेमधून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराचा शोध सुरू आहे। नागपूरमध्ये कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकनं सायकलनं जाणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली। या धडकेमध्ये प्रणय ठुसे नावाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। उमरेड बायपास मार्गावर ही घटना घडली आहे। अकोला जिल्ह्यामधल्या पातूर इथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या जितेंद्र खुले या युवकाला अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे जितेंद्रचा जागीच मृत्यू झालेला आहे। जितेंद्र हा सलूनचं काम करायचा। उत्तर प्रदेशातील महाकाल गँगच्या 3 शार्प शूटरला अटक करण्यात आलेली आहे। पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे। त्यांच्यावर हत्या, दरोडा, जबरी चोरी, लूट असे विविध गुन्हे दाखल आहेत। महाकाली गँगचे शार्प शूटर वसईमध्ये येणार असल्याची माहिती वसई गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे। आरोपींनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। गायींची शिकार करण्याच्या उद्देशानं गोठ्यामध्ये घुसलेल्या बिबट्याला 30 ते 35 गायींनी ठार केलंय। संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर इथे ही घटना घडली आहे। बिबट्या गोठ्यामध्ये घुसल्यामुळे गायींनी सैरावैरा पळण्यास सुरुवात केली। बिबट्या त्यांच्या पायाखाली तुडवला गेला। सूर्यभान उंबरकर यांच्या गायींचं उग्र रूप पाहून दुसरा बिबट्या मात्र इथून पळून गेला। केमिकल युक्त पाणी प्यायल्यामुळे वसईमध्ये 7 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सर्व मृत जनावरं वसई फाटा येथील लक्ष्मी गौशाळेतील आहेत। वसई फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत कंपन्या आहेत। कंपन्यातील रसायनयुक्त पाणी गटारामध्ये सोडलं जातं आणि लोकांच्या आरोग्याचं काय असा सवाल त्यामुळे निर्माण झालाय। रत्नागिरीच्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर शेकडोंच्या संख्येनं जेलीफिश पाहायला मिळतात। हे सर्व जेलीफिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्यामुळे त्यांना फिशना लायन्स मेन असं म्हटलं जातं। खोल समुद्रामध्ये सुटलेले मतलई वारे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलांमुळे हे जेलीफिश किनारी भागाकडे फेकले गेले। प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या हमीद अन्सारीची अलीकडे सुटका झाली। तो मायदेशी परतला। एवढ्यातच राज्यातील आणखी एका तरुणाला मुस्लिम तरुणीशी लग्न करून धर्मांतर करून टांझानियामध्ये जात असताना अटक करण्यात आली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये राहणाऱ्या नरसिंग भुईकर या तरुणानं मुस्लिम तरुणीशी लग्न केलंय। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये धरपकड सुरू आहे। त्यांची गेल्या 8 दिवसात नाशिक पोलिसांनी 10 लाख नायलॉनचा मांजा जप्त केलेला आहे।
संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली। याचा निषेध म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंजारी समाज बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला। अमरावतीमध्ये रविवारी काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवले। यावेळी विद्यार्थ्यांनी झाडांवर ठोकण्यात आलेले असंख्य खिळे काढून टाकले। लातूर जिल्ह्यामधल्या शिरूर ताजबंद शिवारामध्ये आईच्या मृत्यूनंतर मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली। आईच्या चितेशेजारीच गजानन कोडलवाडीनं स्वतःला जाळून घेतलं। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला 25 वर्षांपूर्वी देण्यात आलं। 10 वर्षांच्या चिमुकलीचं ऊर्जा मंत्र्यांना पत्र। या पत्रामधून चिमुकलीनं भारनियमनामध्ये शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत याची व्यथा मांडली आहे। ऊर्जा मंत्री, तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही। 7ला गेली की रात्री 12ला येते आणि कधी 12ला गेली की रात्रभर येतच नाही। कधी कधी 2-2 दिवस येत नाही। मग सांगा सिंचन कसं करायचं? तुमच्या या वीज नावाच्या मुलीसोबत संसार कसा करायचा? असा सवाल या चिमुकलीनं कवितेमधून विचारलेला आहे। 10 वर्षाच्या चिमुकलीनं राज्यभरातील शेतकऱ्यांच्या व्यथा या पत्रात मांडल्या। एका शेतकऱ्यानं राज्याचं ऊर्जा मंत्री आणि वीज नावाची मुलगी देणाऱ्या सासरेबुवाला लिहिलेलं पत्र आपल्या शब्दामध्ये तिनं मांडलेलं आहे। तुलसी हिवरे असं या 6वीत शिकणाऱ्या चिमुकलीचं नाव आहे। सोलापूरमध्ये श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। काल प्रथेनुसार यात्रा सुरू झाली आहे। पुढील 5 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। दिल्ली पोलिसांनी जेएनयू घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली आहे। कन्हैया कुमार आणि इतर 9 जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे। दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यावर कन्हैया कुमार यांनी बिहारमध्ये प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चार्जशीट दाखल करण्यात आली असा आरोप त्याने यावेळी केलाय। कर्नाटकातील जेडीएस काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलेला आहे। बिहार राज्यामध्ये सपा, बसपा आणि जेडीयू यांच्यामध्ये आघाडी झालेली आहे। लोकसभा निवडणूक सर्व विरोधी पक्ष एकत्र लढणार आहेत। सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मांना हटवण्याचा निर्णय घेणाऱ्या समितीचे सदस्य आणि वर्मांना हटवण्याच्या बाजूने कौल देणारे न्यायमूर्ती सिक्रींनी सरकारचा प्रस्ताव नाकारलाय। त्यांना लंडनमधील राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरण सदस्यत्वाचा प्रस्ताव देण्यात आला होता। प्रयागराज इथे कुंभमेळा सुरू होण्याच्या 1 दिवस आधी दुर्दैवी घटना घडली आहे। तेथील संगम तटावर उभारण्यात आलेल्या दिगंबर आखाड्याच्या तंबूंना भीषण आग लागली। कुंभमेळ्याच्या दरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे। मात्र एकावेळी जास्त जण आले तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असल्यामुळे संगमात डुबकी मारण्यासाठी 41 सेकंदांची वेळ देण्यात आली आहे। राम मंदिर न बांधल्यास भाजपच्या पदरी मत न पडता जनतेचा रोष पदरी पडेल असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलाय।